निवडणुकीवरील आक्षेपांमुळे राज्यातील काही नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। बारामती नगरसह साताऱ्यातील महाबळेश्वर फलटणमध्येही काही ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या। डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। मुंबईतल्या प्रभादेवीमध्ये शिवसेना नेते समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद। इमारतीमध्ये तात्पुरत्या उभारलेल्या शेडवरून वाद। स्थानिकांनी केला तात्पुरत्या शेडला विरोध। कोडवर्डमध्ये धमकी काय देता, उघडपणे धमकी देऊन टाका, कुणाला घाबरता। निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर हल्लाबोल। तर परिस्थिती आटोक्यात आणायचं बघा, निलेश राणेंचा खोचक सल्ला। राम सातपुतेंनी विधानसभेवेळी 35 कोटींची ऑफर दिली होती, पण मी दिलेला शब्द मोडत नाही असं म्हणत जयसिंग मोहिते पाटलांनी केलं स्पष्टीकरण। भाजप हा सर्वात बाटलेला पक्ष, फोडाफोडीशिवाय त्यांना काहीही जमत नाही। मंत्री माणिकराव कोकाटेंचा भाजपवर हल्लाबोल। कराडमध्ये निवडणुकीमध्ये मोठी दहशत, मुख्यमंत्री इथं येऊन सर्वांना दम देणार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आणि धंदे मात्र सगळे काळे। मेहबूब शेख यांचा जयकुमार गोरेंवर निशाणा। राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत। निवडणूक आयोगानं बारामती, सातारा जिल्ह्यातील फलटण, महाबळेश्वर, तर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, पांढरकवडा, वणी आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे। या सर्व नगरपालिकांच्या मतदानाची आणि निकालाची तारीख निवडणूक आयोगाने बदलली आहे। 20 डिसेंबरला मतदान तर 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यामुळे जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी घेतला। बारामती नगर परिषदेत उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या, यावर काही जणांनी आक्षेप घेतला होता। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरील आरोपाबाबत देखील न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाने वाद टाळण्यासाठी येथील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं। तर ही मोठी बातमी आपण बघतोय। राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार आता संपण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत आणि त्यामध्येच आता ही मोठी बातमी समोर येते आहे। निवडणूक आयोगाने बारामती, त्याचबरोबर सातारा जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांमधली निवडणुकीची प्रक्रिया ही पुढे ढकलली आहे। या सर्व नगरपालिकांच्या मतदानाची आणि निकालाची तारीख ही निवडणूक आयोगाकडून पुढे ढकलण्यात आली आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। बीडमध्ये 150 कोटींच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करू असं अजित पवार म्हणतायत। बीड शहरातलं नेतृत्व कमी पडलं असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलंय। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोख क्षीरसागर कुटुंबाकडे असल्याचं बोललं जात आहे। बीडमधील प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। कोटी रुपयाचे गफला ह्या जिल्ह्यामध्ये जमीन ॲक्वायर करत असताना झालाय, अशा प्रकारचं एक चित्र पुढे आलेलं आहे। त्याच्यातली वस्तुस्थिती आम्ही शोधतोय। जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई आम्ही करतोय, परंतु ही फार मोठी साखळी आहे की वरपासून खालपर्यंत अधिकारी वर्गामध्ये काहींच्या चुकांच्यामुळे
ती तिथं अतिशय बरबटलेली आहे. कराड नगर परिषदेमध्ये प्रभाग 9 मधील उमेदवार पोपटराव साळुंखे यांच्या प्रचारासाठी खासदार निलेश लंके आलेले होते. यावेळेला त्यांनी भाजपाची वाटचाल हुकुमशाहीच्या बाजूनं पाहायला मिळते. दोन्ही शिवसेना राष्ट्रवादी एकमेकांसोबत निवडणुकांमध्ये दिसत आहेत. हुकुमशाही विरोधात सर्वजण एकवटलेले असल्याचे खासदार निलेश लंके म्हणाले. तुम्ही पाहिलं असन भाजपची राजकीय पद्धत जर पाहिली एक हुकुमशाहीच्या बाजूने ही वाटचाल आपल्याला भाजपची पाहायला मिळत आहे. त्याच्या विरोधात हे सगळे आजच्या परिस्थितीत तरी वेगवेगळ्या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी दोन्ही शिवसेनेच्या युत्या झालेल्या आहेत, उद्धव साहेबांच्या असो किंवा शिंदे साहेबांच्या असो. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब असो, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा असो किंवा इतर पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवलेल्या आहेत. पण असं कुठं दिसलं नाही की राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढलंय, काँग्रेस भाजप एकत्र लढलंय की शिवसेना भाजप एकत्र लढलं, असं काही झालं नाही. आणि ही हुकुमशाहीला विरोध म्हणून या ठिकाणी सर्व एकवटलेले आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरमधल्या सभेमध्ये भाजपावरती जोरदार निशाणा साधलाय. भाजपा सर्वात बाटलेला पक्ष असून त्यांना फोडाफोडीशिवाय काही जमत नाही अशी गंभीर टीका कोकाटेंनी केली आहे. तर आपल्याला खोटं बोलता येत नाही म्हणून माझं खातं बदललं, मी दादांचा पठ्ठ्या असं कोकाटे म्हणाले. तर राज्यात निवडणुकीचा प्रचाराचा शेवटच्या टप्प्यात असताना महायुतीमधला अंतर्गत वाद विकोपाला गेल्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाल्यात. लढाया फक्त आपसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया. निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे. विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही. आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे. आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे. बीजेपीचं त्यांचं काहीच राहिलं नाही. इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं. आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले. माझं खातं बदललं, मला काय वाईट वाटलं नाही. पण मी काय खोटं बोललो का? जे बोलायचे ते खरंच बोललो. त्यामुळे मला त्याच्यामध्ये खातं बदलते चालेल. पण आपला निर्णय पक्का आहे, आपला पक्ष पक्का आहे. मी दादांचा पठ्ठा आहे, तुम्हाला सांगतो तो शब्दाला पक्का आहे. पोटात एक आणि ओठात एक माझा राहत नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे, मी पोटात एक आणि ओठात एक ठेवत नाही. जे करायचे ते ठोसपणे करतो, जे नाही करायचे ते नाही सांगतो, नाही जमणार. पुढची बातमी बघूया. भाजपाची राष्ट्रप्रथम ही घोषणा आता भ्रष्टप्रथम आणि मुस्लिम खतम अशी झालेली अशी टीका आमदार उत्तम जानकरांनी केली आहे. तर भाजपाचा सगळा खेळ EVM मशीनवरती आहे. मी अनेक वर्ष भाजपात राहिलोय, मला भाजप माहिती आहे असंही जानकर म्हणाले. गोपीनाथ मुंडेंचा काळ होता, त्यावेळेची त्यांची घोषणा होती राष्ट्रप्रथम. आता भ्रष्टप्रथम, मुस्लिम खतम. या राज्यामध्ये मुस्लिम असताच कामा नये, या देशामध्ये मुस्लिम राहता कामा नये. ही भूमिका घेऊन हे सरकार स्वतः लढतंय. अरे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना तपासण्याची आवश्यकता आहे. आता आपण मैदानात येऊन काम करा. मी सातत्यानं सांगतोय, कधी मतचोरी, कधी EVM मध्ये घोटाळा, कधी पैसे आले, ही तकलादू कारणं काढून पराभवाची कारणं का शोधताय तुम्ही? अरे निवडणूक जिंकायची असेल तर लोकांच्यात जायला लागतं, लोकांचं काम करायला लागतं, लोकांची सेवा करायला लागते. मेहबूब शेख यांनी अकलूजमधील सभेमध्ये जयकुमार गोरेंवरती टीका केली आहे. पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आणि धंदे मात्र सगळे काळे अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी अकलूजमधील राजकीय घडामोडींवरती भाष्य करत हल्ला चढवलाय. दहशतीचं मॉडेल जयकुमार गोरे यांनी तयार केलंय असा हल्लासुद्धा त्यांनी चढवलाय. जर अकलूजकरांना तिकडे नेऊन विकास दाखवा, किंवा जे पालकमंत्री ज्यांचा आडनाव गोरे पण धंदे सगळे काळे, त्यांच्या बोराटी वाडी गाव आहे, त्यात नेमका तुम्ही अशी काय क्रांती केली 15 वर्षात ती दाखवा. आणि मग अकलूजकराला विकास मॉडेल दाखवा. आणि सारखा एक रटा लावलाय, अकलूज मध्ये दहशत आहे, दहशत आहे.
अरे अकलूज मध्ये जर दहशत असती तर 3 पॅनल उभा राहिले असते का? अरे दहशत ही दोंडाई केला तुमचा मंत्री गिरीश रावल आहे भाजपचा. त्याची आई बिनविरोध करायसाठी पोलिसांना पाठवून उमेदवार उचलून आणले आणि 26 बिनविरोध केले. तुमचे मंत्री आहेत गिरीश महाजन, त्यांनी त्यांची बायको बिनविरोध केली, तिथं बळाचा दहशतचा वापर केला. अरे अकलूज मध्ये दहशत असती तर 3 पॅनल झाले नसते. मोहिते पाटील कुटुंब हे दहशतीने नाही तर त्यांनी अकलूजगड आणि सोलापूर जिल्ह्याचे लोकांची मनं हे प्रेमाने आणि कामाने जिंकले. धैर्यशील भैयाला विरोधकांना एक लक्षात ठेवा, गोरे आणि आमचे रामभाऊ त्यांना घोड्याचा नाद आहे आणि कुणी लई येण्यासारखं केलं तर घोडे लावायचं पण नाद आहे. इकडे जळगावच्या भुसावळ या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी जाहीर सभेत थेट भाजपाच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र त्यांनी विधान केल्यानंतर वेळीच त्यांच्या शेजारी बसलेल्या उमेदवारांनी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली आणि यानंतर खडसेंनी आपल्या विधानाची सारवासारव केली आहे. 40 वर्ष आयुष्य घातल्यामुळे कधीकधी असं होतं असं म्हणत आपल्या विधानाची त्यांनी सारवासारव केली आहे. त्यानंतर आपलं मत हे तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मिळालं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. येणाऱ्या 1 तारखेला 2 तारखेला मतदान होईल. त्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत कमळाच्या फुलावर असलं पाहिजे, कमळाच्या फुलावर असलं पाहिजे. वरच्या आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत आपल्या कमळावर माझ्या आयुष्य घातल्यामुळे कधी कधी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मिळालं पाहिजे. आपले 50 उमेदवार होते.